बातमी रायगडमधून रायगड लोकसभेसाठी उद्या मतदान होणार आहे। मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली असून कर्मचारी ईव्हीएम मशीन्स घेण्यासाठी अलिबाग केंद्रावर लगबग दिसून येते। यातच भारतीय निवडणूक प्रक्रियेची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी श्रीलंका, झिम्बाब्वे, त्याचप्रमाणे कझाकिस्तान आणि बांगलादेश या 4 देशांचे 7 प्रतिनिधी भारताच्या दौऱ्यावर आले। त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। सांगलीतही उद्याच्या मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येते। शहरातून ईव्हीएम रवाना होत आहेत। सांगली लोकसभेसाठी उद्या मतदान होणार। सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान पेटी वाटप साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये करण्यात आलंय, तर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात या ईव्हीएम मशीन्स पोहोचवण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी उपस्थित आहेत। एकूण 2315 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन्स घेऊन कर्मचारी निघाले। सोलापुरातही उद्याच्या मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येते, तर सोलापूर अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रणिती विरुद्ध राम सातपुते अशी लढत होणार आहे। सोलापुरात मतदान यंत्रणा सज्ज झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदाना दिवशी बारामती, पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील आठवडी बाजार बंद राहणार आहेत। निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय, तर गावांमधील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता विषयक गुन्ह्यात व्हॉट्सअप ग्रुप एडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आले। कुठलाही व्हिडिओ तयार अथवा फॉरवर्ड केला नसल्याचा अमोल वानखेडे यांचा खुलासा। केवळ आपण त्या ग्रुपचे ॲडमिन असल्याने आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचा त्यांनी दावा केला।